तर लाडक्या बहिणींना जे आहे 15व्या हप्त्यापर्यंतची जी रक्कम आहे ते मिळालेली आहे। 15व्या हप्त्यापर्यंतची म्हणजे सप्टेंबर महिन्यापर्यंतची जे रक्कम आहे 1500 रुपये जे आहेत ते मिळालेले आहेत। आता ज्या लाडक्या बहिणी आहेत ते वाट पाहत आहेत ऑक्टोबरच्या 16व्या हप्त्याची लाडकी बहिणी योजनेचा। तर ते कधी मिळणार आहे हीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर मंडळी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर नमस्कार मंडळी, मी प्रवीण शंभरकर, तुम्ही पाहता खेड्यातील मुलगा। महाराष्ट्र सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात एक मोठी आणि महत्त्वाची जी अपडेट आहे ते समोर आली आहे। राज्यातील लाखो महिलांना दरमहा आर्थिक आधारी देणारी ही योजना सुरू झाल्यापासून महिलांच्या आर्थिक स्वयंबळासाठी ही एक मोठी आधार ठरली आहे। या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा 1500 रुपयांचा जो आर्थिक लाभ आहे थेट त्या महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा केला जातो। ऑक्टोबर महिन्याचा जो हप्ता आहे तो लवकरच लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार असून त्यासाठी राज्य सरकारकडून तब्बल 410 कोटी रुपयांची मोठी रक्कम मंजूर करण्यात आली आहे। ऑक्टोबर महिन्याचा हप्ता लवकरच जमा होत असल्याने महिलांच्या चेहऱ्यावरती आनंद फुलणार आहे। मात्र योजनेच्या पुढील हप्त्यांसाठी सरकारने एक नवी अट लागू केली आहे, ती म्हणजे ई-केवायसी। ही जी ई-केवायसी जी प्रक्रिया आहे ते सर्व लाभार्थ्यांना पूर्ण करणे बंधनकारक करण्यात आले आहे। भरपूर महिलांनी ही जी ई-केवायसीची प्रक्रिया आहे अजूनपर्यंत पूर्ण केलेली नाही। त्यामुळे सरकारने स्पष्ट सूचना दिल्या आहेत की ज्यांनी ई-केवायसी केली नाही त्यांचा पुढील हप्ता तो थांबवला जाणार आहे। त्यामुळे सर्व महिलांनी शक्य तितक्या लवकर तुमच्या जवळच्या CSC केंद्रामध्ये किंवा तुम्ही ऑनलाईन पोर्टलवरती जाऊन सुद्धा ही जी ई-केवायसीची प्रक्रिया आहे ते पूर्ण करावी। ते ई-केवायसीची प्रक्रिया आपल्या मोबाईलमधून कशी पूर्ण करावी आपल्या यूट्यूबवरती भरपूर व्हिडिओ अवेलेबल आहेत, ते जाऊन त्या प्रकारे करा, ठीक आहे। आणि ही जी ई-केवायसीची लास्ट डेट आहे ते आहे 18 नोव्हेंबर। 18 नोव्हेंबरपर्यंत तुम्ही ही जी ई-केवायसी आहे, ज्या महिलांनी ई-केवायसी केली नाही या लाडकी बहीण योजनेची, त्यांनी 18 नोव्हेंबरपर्यंत जे आहे ई-केवायसी करून घ्या। कारण लास्ट डेट आहे 18 नोव्हेंबर। कारण हे जे ई-केवायसी जी प्रक्रिया होती ती 18 सप्टेंबर रोजी सुरू झाली होती। तर 18 सप्टेंबर ते 18 ऑक्टोबर एक महिना, 18 ऑक्टोबर ते 18 नोव्हेंबर 2 महिने, म्हणजे हे 18 नोव्हेंबर लास्ट डेट आहे ई-केवायसी करण्याची। ही जी ई-केवायसी जी प्रक्रिया आहे ते खूप सोपी आहे, ही काही मिनिटांमध्ये पूर्ण करता येते। सरकारने महिलांना सणासुदीच्या काळामध्ये दिलासा देण्यासाठी हा जो हप्ता आहे वेळेवर देण्याचा निर्णय घेतलेला आहे। येत्या काही दिवसात हा ऑक्टोबरचा हप्ता जमा होणार असून लाभार्थ्यांनी आपली ई-केवायसी पूर्ण करून आपला जो लाभ आहे तो कायम ठेवावा, कायम सुरू ठेवा, असं स्पष्ट आवाहन जे आहे ते राज्य सरकारकडून करण्यात आलेलं आहे। तर हा जो ऑक्टोबरचा हप्ता आहे येत्या या 8 तारखेपर्यंत, या नोव्हेंबरच्या महिन्याच्या 8 तारखेपर्यंत महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। 8 तारखेपर्यंत, कारण 5 तारखेपासून वाटप सुरू होऊ शकते माझ्या मताने। पण हे जे 410 कोटी रुपये जे मंजूर झाले आहेत या ऑक्टोबर महिन्यासाठी, ते आता या 2 तारखेपासून किंवा 3 तारखेपासून जे वाटप आहे ते सुरू होऊ शकते, ठीक आहे। तुम्हाला 8 तारखेपर्यंत तुमच्या खात्यामध्ये हे जे 1500 रुपये आहेत ते जमा होणार आहे ऑक्टोबर महिन्याचे, ठीक आहे। तर समजलं? तर मंडळी हीच होती आजची माहिती। तर मंडळी माहिती जर समजली असेल आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला मंडळी, अशीच नवीन माहिती आणि योजनाबद्दल माहिती घेऊन भेटूया आपण उद्याला। जय हिंद, जय महाराष्ट्र।